तुम्ही बघू शकतात माझे केस किती घनदाट, लांब आणि मजबूत आहेत. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की केसांची एवढी चांगली वाढ कशी झाली. त्यामागचं एक महत्त्वाचं रहस्य म्हणजे मी घरच्या घरी आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवते. हे तेल कशा प्रकारचं बनवायचं मी त्याचा सविस्तर व्हिडिओ मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजकालच्या धावपळी जीवनामध्ये स्वतःकडे लक्ष देणं फारच कमी झाले आहे. तसेच केस गळणे, केस पातळ होणे, कोंडा येणे, त्याच प्रकारच्या खूप साऱ्या समस्या अशा उद्भवत आहे. मग बाजारातील महागडे तेल, शॅम्पू आणून सुद्धा केसांना काहीच फायदा होत नाही, केस गळणे वगैरे थांबत नाही. म्हणून मग घरच्या घरी आयुर्वेदिक पद्धतीनं तेल तयार केलं तर याचा आपल्या केसांना नक्कीच फायदा होईल. त्याचप्रमाणे एकदम स्वस्तामध्ये हे तेल तयार होतं आणि याचे चला तर मग आजचे व्हिडिओ सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कशा प्रकारे आपण तेल बनवायचं, त्याचप्रमाणे या तेलाचा वापर कसा करायचा, किती दिवस हेअर ऑइल वापरायचं आणि सविस्तर व्हिडिओ पूर्ण बघूया. तर इथे आपण बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट वापरला आहे कांदा. कांदा हा केसांच्या निगेसाठी खूप लोकप्रिय घटक मानला जातो. तसं कांद्यामध्ये सल्फर असतं, ते सल्फर आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप भारी असतं आणि केस मजबूत होण्यासाठी सुद्धा मदत करतं. आता मी इथे एक कांदा कट करून घेतला आहे, सालीसकट याला मी कट करून घेतला. त्याचप्रमाणे आपल्याला बाकीचे साहित्य सुद्धा घ्यायचे आहेत. जवळपास इथे मी जास्वंदीचे 5 ते 6 फुलं घेतली, 8 ते 10 पानं घेतली, अर्धी वाटी मेथीदाणा आणि किती मोठा असा कढीपत्ता आणि 1 वाटी ॲलोवेरा. ॲलोवेरा मी असा आतला गर काढून घेतला आणि त्याचप्रमाणे आपल्या 200 ml ची पॅराशूट ऑइल लागणार आहे. आता या सगळ्या घटकांचा मी तुम्हाला थोडक्यात यांचं गुणधर्म सांगते. तेलामध्ये ताकद असते जी आपल्या मुळाला पोषण करते. कढीपत्त्यामध्ये सुद्धा जे आपल्या केसांना चमकदार ठेवण्यासाठी मदत करते आणि ॲलोवेरा आपल्या स्किनला थंडावा देतो. त्याचप्रमाणे मेथी ही आपल्या केसांना मजबूत ठेवण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी सुद्धा खूप अशी हेल्प करते. आणि त्यासोबतच नारळाचं खोबरेल तेल आपल्याला खूप असं केसांना पोषण देण्यासाठी आणि केस वाढीसाठी मदत करतो. यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा घटक म्हणजे ॲलोवेरा. एकमेव असं वनस्पती आहे जी आपल्या केसांना थंडावा देते, चमकदारपणा आणि शाईन देते. त्याचप्रमाणे कोरडे केस असतील तर केसांमध्ये असं सिल्कीपणा सुद्धा आणि मऊपणा सुद्धा येतो केसांमुळे. अशा प्रकारचे हे सगळे साहित्य आपण घेतलेले आहे आणि त्यासोबत आता मी पॅराशूट ऑइल सुद्धा घेतलं. हे आता आपल्याला गॅसवरती एक पातेलं गरम होण्यासाठी ठेवलं, त्याच्यामध्ये पूर्ण पॅराशूट ऑइल टाकलं. इथे मी जवळजवळ 200 ml चं पॅराशूट ऑइल वापरलं आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर सगळे जे इन्ग्रेडियंट मी घेतले होते ते सगळे एक एक करून टाकून दिले. आता यांना सगळ्यांना आपल्याला उकळी आणून घ्यायची. एकदा उकळी आली तर कमी गॅसवरती याला जवळपास 10 ते 15 मिनिटं उकळून द्यायचं. म्हणजे हे जोपर्यंत या सगळ्या पदार्थांचा, सगळ्या साहित्याचा अर्क उतरत नाही तोपर्यंत आपल्याला हे तेल गरम करत राहायचं, कढवत राहायचं. आणि अशा प्रकारचं तेल केलं तर नक्कीच तुमच्या केसांना हे फायदा देईल. मला भरपूर अशा कमेंट येतात, भरपूर असे जण विचारतात तू तुझ्या लांब केसासाठी नक्की काय करते. तर मी सगळ्यांना सांगते मी माझं सिक्रेट हेअर ऑइल वापरते. तर हे हेअर ऑइल हेच आहेत. हे मी जवळपास 10वी ते 12वीला असताना बनवत होते आणि तेव्हा लावत होते. मध्ये मध्ये थोडा गॅप गेलेला, पण माझे केसाची वाढ असल्यामुळे हे माझे केसांना टिकून राहिलेलं. त्याच्यामुळे नंतर मला काही जास्त बनवायची गरज पडली नाही. पण डिलिव्हरी नंतर पुन्हा एकदा केसांची गळती वगैरे व्हायला लागली, तेव्हा मी हेअर ऑइल पुन्हा बनवले आणि आता केसांना नेहमी लावते. हे हेअर ऑइल लावल्यानंतर आपल्याला 2 दिवसांनी हेअर वॉश करायचा असतो. त्यानंतर आपल्याला हेअर वॉश नंतर 2 ते 3 दिवसांनी पुन्हा एकदा याला हेअर ऑइल लावायचं. तुम्ही बघू शकता आता हे तेल पूर्णपणे कडलं गेलं आहे आणि या तेलामध्ये ॲलोवेराचा, मेथीचा, त्याचप्रमाणे कढीपत्त्याचा, जास्वंदीच्या फुलाचा पूर्णपणे अर्क उतरला गेला आहे आणि याचा वास एकदम आयुर्वेदिकमध्ये जे तेल बनतं तसंच बनला आहे आणि वास पण त्या प्रकारचे येत आहेत. आता ह्या तेलाला आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. एक मस्त सुती कपडा घ्या, जॉर्जेटचा घेतला, कॉटनचा घेतलं तर सगळ्यात बेस्ट. आता हे तेल थंड झाल्यानंतर आपण या तेलाला व्यवस्थित गाळून घेऊ. तुम्ही चाळणीमध्ये गाळू शकतात, पण आपल्याला तेल गाळल्यानंतर ते तेलाला थोडंसं पिळून घ्यायचं आहे, म्हणजे थोडं जास्त दाबायचं आहे, म्हणजे जो राहिलेला ॲलोवेरामधला, फुलांमधला अर्क आहे, तेल आहे ते पूर्णपणे निघून येईल. त्याच्यामुळे शक्य होईल तर आपण कपड्याचाच वापर करूया. आता हे पूर्णपणे थंड होऊन गेले आहेत आणि हे पूर्णपणे आपण तेल गाळून घेऊया.
लांब घनदाट केस असणे हे प्रत्येकाची इच्छा असते, पण केसांना व्यवस्थित पोषण न भेटल्यामुळे सुद्धा आपल्याला केस गळती आणि कोंडा होणे, त्याचप्रमाणे पातळ केस होणे हे सगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच तुम्ही अशा प्रकारे जर आयुर्वेदिक तेल बनवलं तर नक्कीच तुमच्या केसांना फायदा होईल. हे मी जवळजवळ मला जे भेटतं त्यांना मी सांगत असते की हे तेलाचा वापर करा, असं करा. पण ते सुद्धा बोललेले की तू सविस्तर व्हिडिओ बनवून टाक आमच्यासाठी. ते ज्यांना ज्यांना हे तेलासाठी किंवा केस वाढवण्यासाठी व्हिडिओ पाहायचा असेल त्यांनी हे तेलाचा वापर करा. त्याचप्रमाणे जास्त काही महागड्या वस्तूमध्ये तयार होत नाही, घरी उपलब्ध असलेल्या वस्तूमध्ये हे तयार होतं. आता हे तेल आपल्याला कसं लावायचं आहे, आपण जे हे स्प्रेची बॉटलमध्ये आपण याला भरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला केसामध्ये असं भांग पाडून म्हणजे थोडंसं लाईन करून त्याच्यामध्ये सोडायचं, जेणेकरून आपल्या सगळ्या केसांना हे पोषण पोहोचेल. आणि थोडासा हलकासा मसाज करून याला आपण जवळपास रात्रभर म्हणजे 2 दिवस ठेवलं तरी चांगले. आणि खरं सांगू का, हे तेल लावलं ना डोक्याला खूप असं शांतता भेटते, म्हणजे थंडावा लागतो, खूप कूल वाटतं. अशा प्रकारचं तेल घरगुती वापरलं, मार्केटचं आणायची गरजच पडणार नाही आपल्याला. तसंच कमी खर्चामध्ये सुद्धा तयार होतं. तसेच नुसतं शॅम्पू आणि चांगलं चांगलं तेल वापरून सुद्धा आपल्या केसांना पोषण भेटत नाही. आहारातून सुद्धा आपल्या केसांना खूप सारं पोषण भेटतं. त्याच्यामुळे योग्य आहार घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आता आपण एकदा हेअर वॉश केल्यानंतर सुद्धा हे केस तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे सिल्की आणि सॉफ्ट असतात. एकदम मऊ आणि चमकदार हे केस होतात. अशा केसांची माझी वाढ ही पहिल्यापासून आहे. त्याचप्रमाणे मी केसांना कोणते अतिरिक्त प्रोडक्ट वापरत नाही, जे घरगुती आहे तेच वापरते. तसेच ना कुठला डाय करते, त्याचप्रमाणे स्ट्रेटिंग करणं आणि केसांचा स्पा वगैरे करणं हे टोटली माझं बंद आहे. तुम्ही जेवढं केसांना नॅचरली ठेवा तेवढं तुमचे केस हे नॅचरली असतात. केसांची एकदा तुम्ही जर छेडछाणी केली तर नक्की तुमचे केस डॅमेज होतील. तर अशा पद्धतीने मी हेअर ऑइल बनवलेले. तुम्हाला हा आज माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की करून सांगा. आणि एक महत्वाची टिप्स म्हणजे केसांना नैसर्गिकरित्या वाढवते आणि जेवढं होईल तेवढं आयुर्वेदिक घटकांचा वापर करा.